त्या समस्या तुम्हाला वारंवार लोकांनी कळवलेल्या आहेत, त्या ग्रामपंचायतीने, त्या गावातील ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, तर ते अद्यापही सुटलेले नाही। लाईटीचा खेळगंडोबा चालू आहे। सध्या गणेश मूर्तींची कामं, मूर्तीशाळा आहेत, लोक घरात फॅनशिवाय झोपू शकत नाही कारण त्रासांचा फैलाव झालेला आहे मोठ्या प्रमाणावर। तर ह्या समस्या केव्हा सुटणार आहेत? नाही साहेब, तसलं मुद्दा नाही, ते बघतील एमएसबी वाले बगडे साहेबांनी जाहीर आम्हाला आव्हान केलेलं आहे की 30 ऑगस्ट पर्यंत असणाऱ्या जास्तीत जास्त सर्व समस्या सॉल्व्ह करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि या आश्वासनावरती आम्ही आजचं हे जे प्रोग्राम होता तो स्थगित करण्यात आलेला आहे। 30 नंतर जर त्या सकारात्मक चर्चा होऊन झालेल्या निर्णयावरती जर योग्य तोडगा निघाला नसेल तर 30 ऑगस्ट नंतर वेगळ्या स्वरूपाचं कायदा हातात घेऊन आंदोलन केलं जाईल। मी विलास बगडे, ॲज अ प्रभारी कार्यकारी अभियंता कणकवली विभाग या हुद्द्यावर आहे सध्या आता। आणि आज नांदगाव शाखेमध्ये इथे जी ग्रामस्थ आणि सगळे नांदगाव शाखे अंतर्गत येणारे जे गाव आहेत 10-12 त्यांचे सरपंच सदर भागातील विविध समस्येबाबत इकडे आंदोलन करणार होते। आज त्यांनी नोटीस दिली होती 22 तारखेला, त्या हिशोबाने आज ते आले होते। तरी त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आज आम्ही इकडे जमलो होतो आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्नाला जे उत्तर आहे ते आम्ही समाधानकारक देण्याचा प्रयत्न केला। आणि येत्या 30 ऑगस्टपर्यंत जे प्रायमरी लेवलचे जे कामं आहेत त्याचे पोल बदलणे, ट्री कटिंग करणे, वायरी बदलणे, वायरीमध्ये जर स्पॅन एखादा खाली आला असेल तर त्याला मिड स्पॅन पोल टाकणे इत्यादी प्रकारचे जे कामं आहेत ते आम्ही करण्याचं त्यांना आज आश्वासन दिलेले आहे। आणि ते आश्वासन आम्ही 30 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट डेट दिली आहे, त्याच्या अगोदर करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहे। कर्मचाऱ्यांची कमतरता आता तसं पाहिलं तर अख्ख्या सिंधुदुर्गात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये सध्या आहे, पण तरी आम्हाला अवेलेबल असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या भरोशावर आणि त्यांना सोबत घेऊन इथल्या नागरिकांचे वीज समस्येचे जे काही आहे त्रास ते कमी करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत, नक्कीच करणार आहोत। त्यावर आम्ही जे आता प्रायमरी लोकेशनचे जे झाडं आहेत महत्त्वाचे, म्हणजे जिथे ते झाड कापल्याशिवाय होणार नाही ते तसे आम्ही झाडाचे फांद्या वगैरे कट करू। आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांद्वारे किंवा जे बाहेरची एजन्सी असेल काही एखादी त्यांच्याद्वारे आम्ही ते कट करून घेऊ आणि तो विषय आम्ही रिझॉल्व्ह करू। त्यानंतर जे पोल पडण्यास आलेले आहेत, जे प्रायोरिटीवर बदलायला पाहिजे ते पोलसुद्धा आम्ही बदली करण्याचे त्या एजन्सीमार्फत ते प्रयत्न करणार आहोत। त्यावेळेस जर कर्मचारी एखादं झाड कापायला गेला आणि गावकऱ्यांनी किंवा त्या ग्रामस्थांनी म्हणा किंवा तिथल्या मालकाने त्याला ते झाड तोडण्यास मज्जाव केला तर आम्ही संबंधित बाब ही तिथल्या सरपंचांना कळवणार आहे, स्थानिक लोकांना कळवणार आहे आणि त्यांना सोबत घेऊन ही अडचण कशी दूर करता येईल ते आम्ही त्याच्यावर तोडगा काढून तो झाड आम्ही कट करणार आहे। कसं आहे माहिती आहे का की जे आमच्याकडे जे कर्मचारी आहेत त्या अवेलेबल कर्मचाऱ्यापैकी 5% 10% कर्मचारी हे परमनंट आहेत आणि उरलेले 90 ते 95% ग्राहक जे आपला कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंग केलेले आहेत। आणि आउटसोर्सिंग करताना त्या कर्मचारी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून घेत असतो आम्ही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जसं आता त्याला सुरक्षेचे साधने पुरवणे, कटर प्लायर पुरवणे, टेस्टर पुरवणे इत्यादी गोष्टी त्यांच्याकडून आम्ही त्यांना घेत असताना आमच्या सेवेमध्ये त्यांच्याकडून लिहून घेतलेलं असतं। आणि त्याबरोबर त्याची इव्हन जे लाईफ इन्शुरन्स आहे ते सुद्धा त्यांचे ठेकेदार त्यांच्याकडून ते करून घेत असतात। ग्रुप इन्शुरन्स असतो तो त्यांच्याकडून करून घेत असतो। आणि राहिली गोष्ट रात्री 6 नंतरची कामं करण्याची, तर एखाद्या वेळेस जर खूपच अडचणी आणि इमर्जन्सीचा जर वेळ असेल, भाग असेल तर आम्ही सगळ्या लोकांना जमा करून तिथे ते काम करून घेत असतो। आणि अशा वेळेस जर काही झालं तर त्याची सुरुवातीची जी देखभाल करायला पाहिजे ती देखभाल आम्ही करत असतो। जसं आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे, त्याच्यावर प्राथमिक उपचार करणे त्या गोष्टी आम्ही बघत असतो। त्यांचे तो ठेकेदार येतपर्यंत त्या गोष्टी आम्ही बघत असतो। गेले 1-1.5 महिना
पाऊसही जोरात पडतो, अतिवृष्टी कोकणात होते आणि त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने MSEBची सेवा विस्कळीत झालेली आहे. लोक समजून घेऊ शकतात, पण वारंवार यांना सूचना देऊन पण MSEBचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, थोडंफार त्यांचं दुर्लक्ष झालं होतं. आणि मला वाटतं गेल्या 15-20 वर्षात असं 3-3, 4-4 दिवस आमच्या गावामध्ये लाईट बंद राहिलेली कोणाला माहिती नसेल. तर या लोकांचा उद्रेक होऊन आंदोलनाची नोटीस दिलेली होती आणि नोटीस दिल्यानंतर एक 3-4 दिवसात त्यांचं बऱ्यापैकी सकारात्मक त्यांनी प्रतिसाद देऊन कामं बऱ्यापैकी आटोपली होती. पण जी कामं शिल्लक होती आणि जी 2-2 वर्ष 3-3 वर्ष निवेदन देऊन सुद्धा जी कामं होत नव्हती, नळ योजना 4-4, 5-5 दिवस बंद राहत होती आणि त्याच्यामुळे सुद्धा लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. आणि हा रोष कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आणि इथे महावितरणवरती सर्वांनी घेराव घालवण्याचं ठरवलं होतं. आणि त्या अनुषंगाने सगळ्या गावचे सरपंच, 10 ते 12 गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य असतील, माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी इथे घेराव घातलेला होता. निवेदन दिल्यानंतर, रोष व्यक्त केल्यानंतर कुठेतरी त्यांना जाग आली असं म्हणावं लागेल. कारण निवेदन दिल्यानंतर जे काम करण्याची जी पद्धत आहे किंवा रोष व्यक्त केल्यानंतर जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक दिसला. आणि आता जे बगडे साहेबांनी येऊन इथे सर्व सरपंचांसमक्ष वचन दिलेलं आहे की 30 ऑगस्टपर्यंत आम्ही तुमची जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांनी पण लोकांना आवाहन केलं आहे की लोक असतील, ग्राहक असतील, सरपंच असतील, त्यांनी पण MSEBला सहकार्य करावं असं आवाहन केलेलं आहे आणि ते आम्ही निश्चितच करू. गणेश मूर्तीचं काम चालू असल्याने हे आम्ही नमूद केलेलं होतं अर्जामध्ये आणि त्या अनुषंगाने गणेश मूर्तीकरांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही जास्तीत जास्त दक्षता घेऊन गणरायाचं आगमन कसं सुखकर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं बगडे साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं आहे.